विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण SSCचा जो काही जॉमेट्री सेक्शन आहे, मॅथमॅटिक्स पार्ट 2 हा सेक्शन आहे. यामध्ये सिमिलॅरिटी या प्रकरणामध्ये सिमिलॅरिटी हा कन्सेप्ट आपण स्टडी केला. त्याची डेफिनेशन बघितली. सफिशियंट कंडिशन फॉर द सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स हा एक पार्ट बघितला आपण. आणि प्रॅक्टिस सेट 1.3 यातले काही एक्झाम्पल्स आपण गेल्या व्हिडिओमध्ये पूर्ण केले होते. आजच्या व्हिडिओत प्रॅक्टिस सेट 1.3 आपण पूर्ण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एकदा आपण रिकॉल करूया की आपण गेल्या तासिकेमध्ये काय काय स्टडी केलं होतं, कोणत्या टेस्ट आपण सिमिलॅरिटीच्या त्या घेतल्या होत्या त्या आपण या ठिकाणी रिकॉल करूया, म्हणजे आपल्याला पुढचे एक्झाम्पल सोडवताना सोयीस्कर जाईल. तत्पूर्वी चॅनलला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन ट्रायंगल सिमिलर असण्यासाठी दोन कंडिशन्स असतात. पहिली कंडिशन काय की जर करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रपोर्शन आणि करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट असले पाहिजे. आता ह्या प्रत्येक वेळेसच या सगळ्या कंडिशन्स आपल्याला व्हेरीफाय करणं शक्य नाही. त्यामुळे सफिशियंट कंडिशन फॉर सिमिलॅरिटी ज्याला आपण टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी कॉल करतो आहे, याच्या काही टेस्ट आपण या अगोदर डिस्कस केल्या होत्या. त्यातल्या पहिली टेस्ट आपण डिस्कस केली होती, दॅट इज AAA अँगल टेस्ट. एका ट्रायंगलच्या तीन अँगल्स हे दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 अँगल्ससोबत जर कॉन्ग्रुएंट असेल तर AA टेस्ट आपण म्हणूयात. यालाच आपण सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये फक्त सगळे अँगल जरी नसेल, फक्त 2 जरी अँगल दिले असल्या तरी देखील आपण असं आर्ग्युमेंट करू शकतो की गिवन टू ट्रायंगल्स आर सिमिलर विथ द हेल्प ऑफ AA टेस्ट. पुढची टेस्ट आहे, जर तिन्ही साईड्स एका ट्रायंगलच्या दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही साईडसोबत जर प्रपोर्शनमध्ये असेल तर त्याला आपण साईड टेस्ट SSS टेस्ट कॉल करतो आहे. दिस इज द सेकंड टेस्ट अँड वेअर ॲज वी आर हॅव्हिंग थर्ड, दॅट इज साईड अँगल साईड SAS टेस्ट. दिस मेनी टेस्ट वी हॅड स्टडीड इन द लास्ट पिरियड. आता या सगळ्यांचा उपयोग करून आपल्याला पुढचे काही एक्झाम्पल्स या ठिकाणी घ्यायचं आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल नंबर 4 पर्यंत आलो होतो. आता आपण क्वेश्चन नंबर 5 कडे जात आहोत. क्वेश्चन नंबर 5 इज इन फ्रंट ऑफ अस, विच इज इन अ ट्रॅपेझियम PQRS. ट्रॅपेझियममध्ये PQ आणि SR ही PQ आणि SR ह्या दोन पॅरलल साईड्स आहेत. सगळ्यांना माहिती आहे की ट्रॅपेझियममध्ये एक पेअर ही पॅरलल असते, PQ आणि SR दिलेली आहे. त्यामध्ये आपल्याला ह्या दोन रिलेशन्स दिलेले आहेत. कोणते कोणते? AR इक्वल टू 5 टाइम्स AP अँड AS इक्वल टू 5 टाइम्स AQ. दिस इज गिवन टू अस. देन वी हॅव टू प्रूव्ह दिस मच. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एक कोणती तरी टेस्ट या ठिकाणी ॲप्लिकेबल करावी लागेल, होईल ती. आणि या ठिकाणी दोन ट्रँगल्ससुद्धा आपल्याला चूज करायचे आहेत. ते कसं होईल ते आपण उत्तरामध्ये बघूयात. सो लेट अस स्टार्ट विथ जे काही दिलेलं आहे या एक्झाम्पलमध्ये त्यांना आपण सुरुवात करूया. वी हॅव गिवन दॅट व्हॉट वी हॅव गिवन दॅट इन क्वाड्रिलॅटरल PQRS या क्वाड्रिलॅटरलमध्ये वी हॅव गिवन दॅट PQ दिस इज पॅरलल टू द SR. PQ is parallel to SR. This is given to us. Also, what we have given, this AR is 5 times AP. AR is 5 times AP. Okay. आता आणि यासोबतच आणखी एक रिलेशन ते देखील लिहितोय मी. AS इज इक्वल टू 5 टाइम्स AQ. हे आपल्याला दिलं गेलेलं आहे. आता या दोघांवरूनच मी असं रिलेशन मांडलं चालतंय का बघा, तुमच्या लक्षात येतं आहे का? तर कॅन आय राईट दिस ॲज AR आणि हा जो AP आहे हा मी इकडे छेदामध्ये पाठवला. AP इकडे काय शिल्लक राहील? फक्त 5/1. सिमिलरली वी कॅन राईट ओव्हर दिस AS अपॉन AQ. याला देखील काय लिहिता येऊ शकतं आपल्याला? 5/1. आणि या दोघांवरून आपल्याला काय कन्क्लूड करता येतं? दिस इम्प्लाइज दॅट what this implies that this AR upon AP this is equal to AS upon AQ. याला आपण रिलेशन नंबर फर्स्ट म्हणूयात. आपल्याला ते गरजेचं पडणार आहे. वी कोट दिस ॲज रिलेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे. नाव आपण या रिलेशनपर्यंत येऊन पोहोचलो. आपण आपल्या फिगरकडे जाऊयात. या फिगरमध्ये मला 2 ट्रायंगल या ठिकाणी पॉईंट आऊट करायचे जे आपल्याला उपयुक्त ठरणार आहेत. बघा, मी या ठिकाणी रेड मार्कआउटनं एक ट्रायंगल घेतोय. दिसतोय का सगळ्यांना? APQ. आणि दुसऱ्या मार्कआउटनं मी एक दुसरा ट्रायंगल घेतोय ASR. मी जर ह्या 2 ट्रायंगलचा जर विचार केला
तर ह्या दोन ट्रायंगल्समध्ये एक एक व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. एक एक कसा अँगल आहे? व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. मान्य आहे की नाही सगळ्यांना? आणि आपल्याला ऑलरेडी सांगितलं आहे की पी क्यू आणि एस आर ह्या पॅरलल आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की क्यू या ठिकाणी होणारा अँगल आणि एस या ठिकाणी होणारा अँगल झेड या ठिकाणी तयार करत आहेत. या ठिकाणी या पद्धतीने म्हणजे कोणता अँगल असतील हे दोन्ही? दीज आर द अल्टरनेट अँगल्स. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी ए टेस्ट ॲप्लिकेबल ठरू शकते. आपण दोन वरच्या या ट्रायंगलचे 2 अँगल आणि या ट्रायंगलचे 2 अँगल कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. ए टेस्ट या ठिकाणी ॲप्लिकेबल असेल आणि आपण या दोघांना सिमिलर पहिले दाखवून घेऊयात. सो फॉर दॅट पर्पज आपण ट्रायंगल्स विचारात घेऊया. कोणता आहे बघा, या ठिकाणी ट्रायंगल्स विचारात घेतो आहे. कोणते कोणते 2 ट्रायंगल्स आहेत ते बघा. ए क्यू पी आणि ए एस आर. ए क्यू पी अँड ए एस आर इन triangle AQP and a triangle ASR. या 2 ट्रायंगलमध्ये AQP आणि ASR मध्ये परत एकदा आपण बघून घेऊया, तुमच्या कन्फ्युजन असेल. APQ आणि ASR या 2 ट्रायंगल्समध्ये आता आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स लिहूयात. कोणते कोणते व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो? या ठिकाणी हा ए या ठिकाणी होणारा वरचा आणि ए या ठिकाणी होणारा खालचा अँगल म्हणजेच पी ए क्यू आणि एस ए आर. पी ए क्यू अँगल पी ए क्यू दिस इज कॉन्ग्रुएंट विथ एस ए आर आणि याचं रिझन काय असणार आहे? व्हर्टिकली अपोजिट अँगल. सिमिलरली आपल्याला एक एक अल्टरनेट अँगल घ्यायचा आहे. क्यू या ठिकाणी होणारा अँगल आणि एस या ठिकाणी होणारा अँगल. ए क्यू पी आणि ए एस आर. ए क्यू पी आणि ए एस आर अँगल ए क्यू पी कॉन्ग्रुएंट विथ अँगल ए एस आर आणि रिझन असणार आहे अल्टरनेट अँगल. आणि 2 अँगल्स आपण या ठिकाणी एका ट्रायंगलचे 2 अँगल दुसऱ्या ट्रायंगलचे 2 अँगल सोबत कॉन्ग्रुएंट दाखवले. याचा अर्थ असा होतो की हे जे 2 ट्रायंगल्स आहेत दॅट इज ट्रायंगल AQP. दिस इज सिमिलर टू द ट्रायंगल ASR आणि यासाठी टेस्ट कोणती असणार आहे? बाय ए टेस्ट. आपण आत्ताच ते कॉम्पोनंट या ठिकाणी घेतलेत बाय ए टेस्ट. आणि जर ही 2 ट्रायंगल ए टेस्टनुसार जर कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग साईडचा रेशो आपण मांडू शकतो. म्हणजेच काय? ए क्यू पहिले 2 मी इथले घेतले तर या ठिकाणचं काय असणार? AS दिस इज इक्वल टू शेवटचे 2 QP अपॉन SR. इकडचे शेवटचे 2 घेतले आणि AP अपॉन पहिला आणि शेवटचा AR. इथपर्यंत आपण येऊ शकतो. आणि यासाठी रिझन असणार आहे करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्या कशा असल्या पाहिजे? प्रोपोर्शनमध्ये असल्या पाहिजे. ओके, आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. आता यानंतर आपण एका रिलेशनपर्यंत अगोदर येऊन पोहोचलो इक्वेशन नंबर 1 मध्ये, ज्यामध्ये आपण AR अपॉन AP आहे का बघूया बरं हा रेशो. AR अपॉन AP. AR अपॉन AP नाही पण AP अपॉन AR आहे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मी जर त्या वरच्या रेशोला इन्व्हर्ट केलं, ह्या AR अपॉन AP इक्वल होतील. आणि आणखी याला थोडंसं करेक्शन आपण करूया. यांची किंमत आपण काढली होती किती? 5/1 ही आपण इथं मिळवलेली आहे दोघांची. ठीक. AR अपॉन AP पण AP अपॉन AR केला आपण तर इथं देखील रिव्हर्स करावं लागेल. ते किती होणार? 1/5. ते आपण मेन्शन करूया. फ्रॉम 1 AQ अपॉन AS दिस इज इक्वल टू QP अपॉन SR दिस इज इक्वल टू AP
अपॉन ए आर, आणि जे एक रिलेशनवरून फ्रॉम 1 आपण काय लिहू शकतो 1/5 फ्रॉम 1 मध्ये 5/1 आहे, कारण या ठिकाणी ए आर अपॉन ए पी आहे. पण ए पी अपॉन ए आर पाहिजे असेल तर आपल्याला याला रिव्हर्स करावं लागेल, ते आपण या ठिकाणी करून घेतलं. आणि आता आपल्याला जे काही रिक्वायर्ड आन्सर आहे, रिक्वायर्ड आन्सरचा आपण जर विचार करत असेल तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की एस आर इक्वल टू आपल्याला काहीतरी प्रूव्ह करायचं. आता याच फिगरमध्ये इथं बघूयात आपण, हा या ठिकाणी एस आर आहे, एस आर आणि 1/5 यांचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं, एस आर हा कोणाशी मल्टिप्लायमध्ये जाणार, एस आर मल्टिप्लाइड बाय 1 आणि 5 या क्यू पी सोबत, म्हणजेच काय मिळते बघा आपल्याला, हेन्स एस आर मल्टिप्लाइड बाय 1 इक्वल टू एस आर इज इक्वल टू 5 टाइम्स 5 मल्टिप्लाइड बाय क्यू पी, 5 मल्टिप्लाइड बाय क्यू पी. बघा हेच आपल्याला मिळवायचं होतं का, 5 मल्टिप्लाइड बाय क्यू पी काय किंवा पी क्यू पाय, वन ऑफ द सेम. आणि म्हणून आपलं या ठिकाणी हे रिक्वायर्ड आन्सर असणार आहे, एस आर इज इक्वल टू 5 टाइम्स क्यू पी. ठीक आहे. या फिगरमध्ये आपल्याला दोन ट्रायंगल्स आपण सिमिलर दाखवलेत, हा एक वरचा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. दोन ट्रायंगल सिमिलर दाखवल्यानंतर हे जे दोन रिलेशन्स आपल्याला दिले त्या दोन रिलेशनच्या आधारे आपण या थर्ड रिलेशनपर्यंत येऊन पोहोचलो. ठीक आहे. नाव वी विल मूव्ह फर्दर. ना ह्या पुढचं एक एक्झाम्पल आहे, अगदी सेम जसं आपण आत्ताचं पाहिलं एक्झाम्पल नंबर 5, त्याच पद्धतीनं हे 6वं एक्झाम्पल आहे. कसं करायचं मी सांगून देतोय. बघा याही ठिकाणी आपल्याला एक ट्रॅपेझियम दिलेला आहे, म्हणजे सी डी आणि ही बी ए पॅरलल असणार आहे. त्यामध्ये आपण हा वरचा ट्रायंगल म्हणजे कोणता बघा, ट्रायंगल ओ डी सी हा सिमिलर दाखवू शकतो. कोणत्या ट्रायंगलसोबत, ट्रायंगल ओ बी ए यासोबत आपण सिमिलर दाखवणार, कारण इथे एक व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. बघू शकता तुम्ही सगळ्यांनी, हा ओ जवळ होणार अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल असेल आणि या ठिकाणी डी या ठिकाणी होणार अँगल आणि बी या ठिकाणी होणार अँगल हे अल्टरनेट अँगल असणार आहे. याचं रिझन काय असणार आहे, मग टेस्ट सिमिलर होण्यासाठी रिझन काय असणार, इट विल बी डेफिनेटली ए टेस्ट याही ठिकाणी ॲप्लिकेबल असणार विथ द हेल्प ऑफ ए टेस्ट. आणि एकदा का हे दोन ट्रायंगल्स सिमिलर झाले तर आपण याच्या करस्पॉन्डिंग साईड्सची मांडणी जर केली, म्हणजे कशी मांडणार आपण, ओ बी अपॉन ओ डी, बी खाली ओ डी अपॉन ओ बी, दिस इज इक्वल टू डी सी अपॉन बी ए अँड विच इज इक्वल टू ओ सी अपॉन ओ ए. हे जर आपण मांडलं या ठिकाणी, आणि आता या एक्झाम्पलमध्ये ज्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्या किमती जर या ठिकाणी ठेवल्या तर आपल्याला रिक्वायर्ड ओ डीचा आन्सर मिळणार आहे. लक्षात येतं सगळ्यांना, अगदी पहिल्यासारखंच आहे. ए टेस्टच्या साहाय्याने वरचे दोन ट्रायंगल्स या ठिकाणी दोन ट्रायंगल्स आपण पॉईंट आउट केले ते प्रूव्ह करा, सिमिलर आहेत म्हणून करस्पॉन्डिंग साईडचा रेशो मांडा आणि या किमती ठेवा. ठीक आहे. नाव वी विल मूव्ह फर्दर. क्वेश्चन नंबर 7. नाव सी वॉट वी हॅव गिवन इन दिस एक्झाम्पल. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी फिगरमध्ये दिसतोय तुम्हाला. हा एक पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्राम म्हणजे याच्या अपोजिट साईडच्या कशा असल्या पाहिजे, पॅरलल असल्या पाहिजे. ठीक आहे. आणि या फिगरमध्ये दिलेल्या माहितीनुसार आपल्याला हा रिझल्ट प्रूव्ह करायचा, हा प्रॉडक्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी फिगरमध्ये तुम्ही सहज ऑब्झर्व करू शकता की या ठिकाणी दोन ट्रायंगल्स फॉर्म होताना तुम्हाला समजणं गरजेचे आहेत. बघा हा एक ट्रायंगल डी ई सी हा एक ट्रायंगल आहे आणि बी टी ई हा दुसरा ट्रायंगल या ठिकाणी तयार झालेला आहे. हे दोन ट्रायंगल्स आपण जर सिमिलर दाखवू शकलो तर हे आपलं उत्तर मिळणार आहे. ठीक आहे. आता दोन ट्रायंगल्स सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याला काही कंपोनंट इक्वल दाखवावं लागतील. कोणता कंपोनंट दिसतोय बरं या ठिकाणी, आत्ताच्या एक्झाम्पलनुसार आपल्याला एक गोष्ट तर नक्की लक्षात येईल की हा ई आणि हा ई अँगल काय होणार, हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स होणार. लक्षात आले सगळ्यांना, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ठीक आहे. पुढे मला सांगा, आपण हे दोन अँगल इक्वल म्हणू शकतो का, हा बी या ठिकाणी आणि सी या ठिकाणी येणार काय तयार होताना दिसतंय बरं या ठिकाणी, इज इट अन अल्टरनेट अँगल. हा एक अल्टरनेट अँगल तयार होतोय का, होतो आहे, कारण हे पॅरलोग्राम आहे
तर याचा अर्थ असा होतो की डी सी ही लाईन आणि ए पासून बी पासून एक्सटेंड केलेली लाईन्स कशी असली पाहिजे, पॅरलल असली पाहिजे, आणि म्हणून या ठिकाणी ही अल्टरनेट अँगल असणार आहे. आणि याचा अर्थ असा होतो की आपण ए टेस्टनं आपण हे सिमिलर दाखवणार. सो फॉर दॅट पर्पज लेट अस स्टार्ट विथ द गिवन. what we have given that quadrilateral ABCD is a parallelogram, ठीक आहे. अँड हेन्स याचा अर्थ असा होतो की ए बी पॅरलल असलं पाहिजे सी डीला. ए बी विल बी पॅरलल टू सी डी. दिस इम्प्लाइज दॅट, याचा अर्थ असा होतो की ए बी हा एक्सटेंड झाला 80 पर्यंत. याचा अर्थ असा होतो की 80 सुद्धा पॅरलल असणार आहे कुणाला, सी डीलाही पॅरलल असणार आहे. ठीक आहे. सो नाव इन ट्रायंगल EDC and triangle ETB, in these two triangles आता आपण वर्टिकली अपोजिट अँगलची पेअर या ठिकाणी मांडूया. अँगल ई या ठिकाणी होणारा BET, दिस इज सिमिलर टू द अँगल ई या ठिकाणी होणारा अँगल DEC, अँगल DEC. रिझन काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्याचं लक्षात येतंय का? वर्टिकली अपोजिट अँगल. वन मोर अँगल इज देअर, जो अल्टरनेट अँगल म्हणून घ्यायचा आपल्याला. अँगल बी या ठिकाणी होणारा EBT सिमिलर टू द अँगल EC या ठिकाणी होणारा अँगल ECD. आणि याचं रिझन असणार आहे, वन्स अगेन वी आर हॅव्हिंग द अल्टरनेट अँगल. Okay, so this means these two triangles are similar with the help of which test? A test. Hence triangle EDC similar, जे आपण घेतलेले ट्रायंगल्स आहेत, सिमिलर टू द ट्रायंगल ETB. आणि याचं रिझन काय असणार आहे? दॅट इज A टेस्ट. आणि हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की याच्या करस्पॉन्डिंग साईड्स कशा असल्या पाहिजे, प्रपोर्शनमध्ये. प्रपोर्शन लिहूया आपण. बघा, ED पहिल्या दोन याचा करस्पॉन्डन्स कोणासोबत येणार? ET सोबत. त्यानंतर शेवटचे दोन DC अपॉन TB. पहिले दोन, शेवटचे दोन, पहिला आणि शेवटचा EC अपॉन AB. आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. आता यातल्या दोन रेशोंचा प्रॉडक्ट केला की आपल्याला आन्सर मिळणार आहे. आता या दोन रेशोचा प्रॉडक्ट घेण्यासाठी आपण उत्तराचा विचार करूया. बघा, आपल्याला काय पाहिजे प्रॉडक्टमध्ये? DE आणि BE. बघूया, DE हा या ठिकाणी आहे आणि BE हा या ठिकाणी आहे. जे पहिला आणि शेवटच्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करूया. बघा, ED ज्याला आपण D लिहिणार आहोत थोड्या वेळानंतर, ED मल्टिप्लाइड बाय EB, याचं आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण. नाव दिस इज इक्वल टू ET मल्टिप्लाइड बाय EC. बघा बरं, हेच उत्तर आहे का? बघा, DE मल्टिप्लाइड बाय B, DE अपॉन मल्टिप्लाइड बाय B. फक्त रिव्हर्स झालेत. आपण याला रिव्हर्स करूयात. DEला आपण ED लिहू शकतो मल्टिप्लाइड बाय BE. त्यानंतर पुढे काय पाहिजे बघा, TE आणि CE दोन्ही रिव्हर्स करायचे आपल्याला. TE मल्टिप्लाइड बाय CE, आणि जे की आपल्या या प्रश्नाचं रिक्वायर्ड टू प्रूफ. अगदी पहिल्या एक्झाम्पलप्रमाणेच फिगरमध्ये जे दोन ट्रायंगल्स आपल्याला दिसतात ते दोन ट्रायंगल आपल्याकडे असणाऱ्या टेस्टच्या आधारे आपण सिमिलर दाखवायचे.
आणि सिमिलर दाखवले की करस्पॉन्डिंग साईडचा रेशो मांडला तर कोणत्या तरी दोन रेशोचा प्रॉडक्ट हे आपल्याला आन्सर मिळेल. ठीक आहे. आणि यानंतर आपण या प्रॅक्टिस सेटच्या लास्ट एक्झाम्पलकडे जाऊया. 9 तुमच्यासाठी मी ठेवणार आहे. एक्झाम्पल नंबर 9. फिगरमध्ये आपल्याला सेगमेंट AC आणि BD एकमेकांना इंटरसेक्ट करतात कोणत्या पॉईंटमध्ये? P या पॉईंटमध्ये. आणि आपल्याला हे दिलं गेलेलं आहे AP/CD इज इक्वल टू BP/DP. दिस इज गिवन टू अस. आणि यावरून आपल्याला हे दोन ट्रँगल्स सिमिलर प्रूव्ह करायचे. ठीक आहे. सो आपण उत्तराला सुरुवात करूयात. इन अ ट्रँगल, जे दोन ट्रँगल आपल्याला सिमिलर प्रूव्ह करायचे आहेत कोणते कोणते? ABP सिमिलर टू द ट्रँगल CDP. ह्या दोन ट्रँगल्समध्ये एक गिवन इन्फॉर्मेशन आहे. कोणती बरं? की AP/CP दिस इज इक्वल टू BP/DP. दिस इज गिवन टू अस. ठीक आहे. आता हे दिलं गेलेलं जे ना ते आपण फिगरमध्ये बघूया नेमकं काय आहे. AP याचा रेशो कोणासोबत? CP सोबत. म्हणजे एका ट्रँगलची एक साईड दुसऱ्या ट्रँगलची एक साईडचा रेशो घेतला. त्यानंतर BP सोबत कोण आहे? DP. दोन साईड्स ह्या प्रपोर्शनमध्ये, एका ट्रँगलच्या दोन साईड्स दुसऱ्या ट्रँगलच्या दोन साईड्सच्या प्रपोर्शनमध्ये घेतल्यानंतर त्या इक्वल येतात. म्हणजे याचा अर्थ होतो की आपल्याला या ठिकाणी कदाचित आपल्याला दोन साईड्सशी संबंधित एक टेस्ट आहे आपल्याकडे. कोणती बरं? SAS. आता फक्त एक अँगल आपल्याला दाखवायचा आहे आणि तो आपण सहज दाखवू शकतो. एक अँगल कोणता सहज सारखा होऊ शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो. P या ठिकाणी होणारा अँगल आणि ह्या ठिकाणी होणारा अँगल. कोणते अँगल असणार आहे? व्हर्टिकली अपोजिट अँगल, जे आपल्याला मांडता येणं फार काही अवघड नाही. आणि म्हणून हेन्स अँगल APB सिमिलर टू द ट्रँगल CPD. आणि रिझन लिहायचं आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल. व्हर्टिकली अपोजिट अँगल. आणि म्हणून टेस्ट या ठिकाणी कोणती ॲप्लिकेबल ठरती आहे? SAS टेस्ट. अँड हेन्स ट्रँगल ABP सिमिलर टू द ट्रँगल CDP with the help of SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि जे की आपलं या प्रश्नासाठी रिक्वायर्ड आन्सर आहे. आपल्याला हे दोन ट्रँगल्स या ठिकाणी तयार झाले कोणते तर कसे दाखवायचे होते? सिमिलर. या ठिकाणी आपल्याला क्वेश्चनमध्ये दिले गेले होते जे आपण प्रूव्ह केले आहेत. APB इज सिमिलर टू द CDP. एक्झाम्पल नंबर हे आपण 8th पाहिलं. 9th एक्झाम्पल यावरच बेस्ड असणार आहे. तुम्ही सर्वांनी या सगळ्या क्वेश्चन्सला तुमच्या वहीमध्ये नोंद करून ठेवा आणि या प्रॅक्टिस सेटला लगेचच्या लगेच पूर्ण करून ठेवायचं आहे. आपण या ठिकाणी थांबूयात.